चांगलं चांगलं बुक केलेलं आहे म्हणजे देव हेच म्हणत होता की चांगल्या ठिकाणी जा तुम्ही. ठीक आहे तर छान. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आलेला आहे सॅटर्डे आणि आम्ही जातोय आज एक सुंदर ठिकाणी वाघाला पाहायला. चला तर पेंच टायगर रिझर्व आम्ही निघत आहे. आमच्या सोसायटीमधले काही फॅमिलीज आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही आजचा ही जर्नी पूर्ण करणार आहे. त्यासोबत आमचा रिसॉर्टमध्ये स्टेसुद्धा आहे. तर ओव्हरऑल सॅटर्डे संडे असा आम्ही प्लॅन केलेला आहे. पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आहे, दीपाली रेडी झालेली आहे, जियानासुद्धा झालेली आहे आणि बाकी फॅमिलीसुद्धा रेडी आहे आणि ग्राउंड फ्लोअरला ते वेट करते. चला तर मग सगळं आम्ही पॅकिंग झालेलं आहे. कराओकेसुद्धा सोबत आहे. तर आज इव्हिनिंगला खूप मजा येणार आहे. तर तुम्ही ह्या व्लॉगला असंच कंटिन्यू करा. झाली रेडी? हाय करून ते सगळ्यांना. हाऊ आर यू? चला, जियाना सुद्धा एक्साइटेड आहे. चलायचं दीपाली? कुठे गेली? चल, मी झालो आहे सगळी रेडी आणि आता वाजले 10. यांनी मुद्दाम आम्हाला सांगितलं की 9लाच निघायचं आहे, 10ला निघायचं होतं, पण लेडीज लोकांचं होत नाही म्हणून एक 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 1 आवर बफर ठेवला होता का ना. चला तर मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जातो आहे. थंडी खूप आहे, अचानकच थंडी वाढलेली आहे. आताच 2-3 दिवसाआधी खूप एवढी काही थंडी नव्हती, गरम होत होतं आणि आता परत थंडी वाढलेली आहे. चला, जियानासुद्धा रेडी झाली आणि आता आम्ही निघू. इथून पुढे काय काय होईल, दिवस कसा राहील, हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा शेवटपर्यंत. चला तर रेस्टॉरंटला आम्ही पोहोचलेलो आहे. 1 तासा पहिले केला आम्ही ब्रेकफास्ट. आता करू आम्ही लंच. बघू, लाईटच करायचं आहे आणि इथनं मग 1 तासानंतर आहे आमची सफारी करू. त्याच्यानंतर जाऊ रिसॉर्टला. ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत. मी मेकमाय ट्रिपवरून बुक केलेलं होतं रिसॉर्ट आणि ते रिसॉर्ट सध्या ते म्हणत आहे की आमच्याकडे हाऊसफुल आहे, बट मेकमाय ट्रिपने मला काही नोटिफायच नाही केलं, तर त्यामुळे आमची बुकिंग पूर्णपणे वेस्ट गेली. तर ते म्हणत आहे की तुम्ही मेकमाय ट्रिपसोबत बोला आणि तिकडनं रिफंड मागा. तर मी त्यांच्यासोबत आता इथे कॉल करून बोलतो आहे. लेट्स सी काय होतं पुढे. नाही तर नवीन रिसॉर्ट बघावं लागेल आणि परत 30 धावपळ. तर असा गोंधळ इथे झाला आमच्यासोबत. तर जियानाला बघून बरेच लोक मला असं म्हणतात की जियाना तुला काहीच त्रास देत नाही, ती टॅन्ट्रम्ससुद्धा आम्हाला कधीच तिचे टॅन्ट्रम्स व्हिडिओमध्ये दिसले नाही. तर हे बघा, असतात, आम्ही पण मुडी आहो आणि आम्ही पण कधीतरी मम्माला त्रास देतो. त्यातला हा एक भाग आहे. तर इथे झालाय घोड. आमचा जो रिसॉर्ट होता तो झालाय मेकमाय ट्रिपवर कॅन्सल आहे ना. पण असं फर्स्ट टाइमच झालं. छान आहे पिकअप दे. असं जंगलात राहायला मजा येते. मी केले होते 2 रिसॉर्ट बुक आणि दोन्ही हॉटेल एंडनी, ज्यांच्या रिसॉर्ट एंडनी आहेत ते त्यांनी कॅन्सल केले. त्यामुळे माझा मेकमाय ट्रिपसोबत खूप छान कम्युनिकेशन झालेलं आहे आणि खूप छान रिफंड ते मला देत आहे. तर त्यांनी मला ऑफर दिलेला आहे 10,000चा, तुम्ही कुठला पण रिसॉर्ट बुक करा, पण ती जी व्हॅल्यू आहे त्या प्रॉपर्टीच्या रेट जो असतो, मी जसं 22,000ला बुक केलं होतं त्याच्यापेक्षा थोडं वर पाहिजे, तर तेवढे ते आम्हाला रिफंड देतील. तर आता बघत आहे अजून रिसॉर्ट. अनफॉर्च्युनेटली माझं नेटवर्क गेलं, तर त्यामुळे मी काही बुक करू शकलो नाही. बघू, काहीतरी बेस्ट लिहिलेलं आहे. रिसॉर्टला पोहोचलेलो आहे. बापरे, रिसॉर्टच पूर्ण चालू होता आज. 2 रिसॉर्ट बुक करून 3रं केलेलं. आता मी त्या प्रॉपर्टीला कॉल नाही करणार आहे आणि डायरेक्ट तिथे व्हिजिट करणार आहे. मी जितक्या वेळा त्यांना कॉल केला त्यांनी मला हेच सांगितलं की आमची जे रिसॉर्ट आहे ते बुक आहे. हे असं काही पॉसिबल नसते. मेकमाय ट्रिप दाखवत आहे अवेलेबल, तर ते अवेलेबल राहायला पाहिजे. तर मे बी ते वॉक इन घेत असेल बुकिंग, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. पण आता मी त्या प्रॉपर्टीला काम नाही करणार आणि आता थोडं बजेट वाढवलं आम्ही. चला, चांगलं बुक केलेलं आहे आता. म्हणजे देव हेच म्हणत होता की चांगल्या ठिकाणी जा तुम्ही. ठीक आहे, तर छान आमचं बुकिंग झालेलं आहे. आता थोड्या वेळात आम्ही जिप्सीमध्ये बसू आणि सफारीला जाऊ.
आज टायगर स्पॉट होणार आहे, कारण माझी फ्रिक्वेन्सी जितकी वेळ मी टायगर म्हणजे रिसॉर्ट सफारी करायला आलेलो आहे तेवढ्या वेळेस मला टायगर स्पॉट झालेला आहे आणि आज सुद्धा मला भेटणार आणि माझ्या बरोबर उलट आहे, मी जेवढ्या वेळ गेले my God. ना नाही पण आज प्रणव जे म्हणाल तेच होईल, दिसेल आज टायगर आलेलो आहे. जियाना टायगर कुठे आहे? चला तर मग सफारी झालेली आहे पण आम्हाला काही टायगर स्पॉट झाला नाही, पण मजा आली. खूप थंड आहे वेदर सध्या तरी, आणि जियाना आपल्या दादाकडे, तिने खूप त्याला मिस केलं. चला कॅप का नाही दिलं ग याला? पण पचमढीला स्वेटर वगैरे खूप छान मिळतात बरं, खूप छान. आपल्याकडे कलेक्शनच नाही आहे तसं. हा वरच आहे म्हणजे पचमढीला जाणं. ए चित्रा, नेक्स्ट टूर पचमढी काढू आपण. ए काय ग, ए नानी, नेक्स्ट टूर पचमढी काढू. हा अच्छा, तिकडे 2 आहे, तर 2 जणांची रूम इकडे आणि 2 जणांची तिकडे. चला, तर दोघांची रूम तिकडे मिळाली आणि आम्ही दोघींची रूम पुढे आहे. तर प्रॉपर्टी तर चांगली वाटत आहे. उद्या लक्षात येईल. आता इतका अंधार आहे की एवढं काही लक्षात येत नाही आहे, पण खूप थंड आहे. पण आणि त्यात जियानाला स्वेटर नाही घालत. चल मला वाटते तो उतरले वाटते आपल्यासाठी आहे ना. जियाना छान आहे, आवडलं? आवडलं का काय माहिती. पुष्कर करून बघ. अच्छा, बाल्कनी सारखे आहे ना. अंधाराचं काहीच दिसत नाहीये सध्या. तर आम्ही गेलो होतो सफारीला आणि ॲज युजल माझं नशीब ह्या बाबतीत खूप खराब आहे. मला जसं तुम्हाला सांगितलं की माझं 100% प्रोबॅबिलिटी होती, पण मी हरलो. दीपालीची 100% प्रोबॅबिलिटी झाली. शेवटी आम्हाला टायगर स्पॉट नाही झाला. आणि आमच्या बरोबर जितके लोक आले होते ना त्यांना सगळ्यांना स्पॉट झालेला आहे टायगर, म्हणजे जेव्हा ते कधी आले होते तेव्हा पास्ट मध्ये. हा पण आज ह्या वेळेस पण नाही
मी तुला बोलली होती ना नाही होणार. इट्स ओके. बट तो वेळ, तो जंगलमधला वेळ, ती शांतता थोडी कमी होती, कारण तिघी जणी एकत्र बसल्या त्याच्यामुळे नुसता गोंधळ होता आणि गाईड मलाच रागवत होता असं. पण छान खूप एन्जॉय मजा आली, केला. पण खूप मजा आली. आम्ही जेव्हा एकत्र सगळे राहिले ना तर खरंच पण कुठल्याही ट्रिपला म्हण एकत्र ग्रुप जेव्हा येतो ना तेव्हा खूप मजा येते. नॉन स्टॉप बडबड केली आम्ही बायकांनी. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही आतमधलं शूट करू शकलो नाही, कारण त्यांनी मोबाईल कलेक्ट केलेले होते. आता न्यू रूल आलेला आहे, काही इन्सिडेंट्स घडले त्याच्यामुळे. तर तुम्ही कॅमेरा कॅरी करू शकता, ते पण तुम्हाला जेव्हा तुम्ही सफारी बुक करता तेव्हाच तुम्हाला तो सिलेक्ट करावा लागेल. देन त्यांचे कॅमेराचे काही चार्जेस आहे, बस फोन ते नाही ते आपल्या हातामध्ये. आणि आपला गेट कुठला होता? खुर्सा पार गेट. हा, तर स्पेसिफिकली ह्या गेटचा आम्ही सांगतोय, बाकी नाही बाकी पण सगळी ओव्हरऑल सगळीकडे. पण आता माझी एक फ्रेंड 2 दिवसापूर्वीच गेलेली आहे, ती कुठल्या गेटवर गेली संजयदादांनी म्हटलं मोबाईल कलेक्ट करा, त्यांनी दिला नाही. ओके म्हणून तो फोन तिच्याजवळ राहून गेला असेल. तर आपण सगळंच दिला, आपण आम्ही खूप इमानदार आहे. चला, अजून तर आता फन स्टार्ट होणार आहे. सगळ्यांना रूम्स अलॉट झालेले आहे, सगळे चेंज करू, जेवण करायला जाऊ आणि रात्री खूप धमाल असणार आहे. ते तुम्हाला पुढे माहिती पडेल. असं एक नंबर. अरे लागला. मार जोरात जोरात जोरात. अरे वा. काय 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 दुसऱ्याची प्रॅक्टिस करा. ए गप रे बाबा. काय म्हटलं? आणि जेवायचं काही तेच बस. आणि इथे जियाला माहिती नाही काय झालं, कंटिन्यू रडायला लागली. 1 ते 1.5 तास मॅडम फक्त आणि फक्त रडल्या. आम्ही टर्न वाईज जेवण केलं, म्हणून त्याच्या सगळ्या क्लिप्स मी इथनं पुढे काही शूट नाही केल्या. आता इथल्या पुढच्या ज्या क्लिप्स आहे ह्या सगळ्या इथनं 2 तासानंतरच्या होत्या. वा वा. पाहिली त्या प्लग वर लाव. भुला दूंगा तेरी चाहत में, मैं दुनिया वा 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 वा. तेरी चाहत में. काय पाहिजे अजून? वो दुश्मन जमाना मुझे ना भुलाना, मैं खुद को मिटा दूंगा क्या बात है. तेरी चाहत में. किसे पेश करूँ, तू आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, हिंदी गाऊंगा मैं, ऐश कराऊंगा, चोरी से आना, चुपके से जाना, अच्छी नवीन गाणे तिकडे भरपूर आहे, नवीन गाणे. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. गुनगुनाता हिल रही है कली 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 कली. रमैया बतावैया, रमैया बतावैया.
पण आता कसं का ते खूप वर्षी आले अरे रे, आता खूप वर्षी आले बोलून म्हणजे खेळवायला जात होते का लहान पोरं? हा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday बबीता. तारक मेहता का उलटा चष्मा. चला तर असा होता आजचा दिवस. आजचा जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.